जायचं ना? जागाच आहे मी. तुम्ही व्हा पुढं, मी आलो. नमस्कार करते सासूबाई. जन्म सावित्री हो सूनबाई. हे बघ, मुलांना हाक मार. आणि छोटे काका येत आहे का पहा बरं. आहे इथं, सहज पडून दंडवत करू. मधू, ए दादा, आणि येताना छोटे काकांना घेऊन ये बरं का. माणी, ताई आले का? तन मन धने करून भारत मातेच्या स्वातंत्र्याची झटेन. भारत मातेचा विजय असो. वंदे मातरम.
आज अमंगल रात्र काजळे, आज अमंगल रात्र काजळे, अंधारातून याच सकाळी, अंधारातून याच सकाळी, प्रकाश रूपे प्रभुरायाचा होईल साक्षात्कार, प्रकाश रूपे प्रभुरायाचा. अक्का, चहा तयार आहे, चलतेस ना? तुमचा यज्ञ होऊ दे सुरू, आमचं घोडं येते हळूहळू. थांब तायडे, तिथं नको होती निवे. छोटे काका, करा सुरुवात. 20 ते 21. चला काढा ढोसायला. साहेब आमच्या देशातून जाई देत. अरे ते चहा पिवे होतवर ही दीड सिंध आहे ना. काकी, सरला काकूना बोलवायचं. उमा, माझ्याच्या देवघरात पाठवून दे. तायडे, आज चहा चांगला दिसतो. छोटे काका, थोडं दूध घे त्याच्यात. अगं मलाही घाल थोडं. ताई, तू चहा घेऊन इथलं पहा. काय छोटे काका, आणखी थोडा चहा नको? वा तायडे, भर काकाचं कप. चिठी इतका नको. जाऊ दे रे. मला वाटतं रोग्याला पथ्य सांगता सांगता तुम्ही डॉक्टर लोक जास्त पथ्यकरी बनता. डॉक्टरने सर्वच बाबतीत तोंड सांभाळलं पाहिजे. डॉक्टर लोकांनी स्वतःची प्रकृती सांभाळीच पाहिजे. ते स्वतः जर आजारी पडले तर रोग्याने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं. योग्य, अगदी योग्य. पण काय हो विदुषी, हे डॉक्टर खाण्यातच काय, पण आपल्या गावात तरी हमखास सापडतील याचा काही भरोसा आहे का? मी नुसता कन्सल्टिंग फिजिशियन म्हणजे केवळ फारसं कारण नसतं. आणि सल्ला देण्याकरता काकानं वरचेवर परगावी जावं लागत असेल नाही का? अगदी बरोबर. प्रवास नेहमी. अगदी जवाहरलाल नेहरूच की नाही तुम्ही. काही म्हणताय रे, तुझा छोटे काका म्हणजे मला अगदी गुप्तहेर वाटतो. मिस्ट्री मॅन. तशी काही कामगिरी आहे का तुमची? छे बुवा. हो, पण बरी आठवण झाली. तुझा यंदा आपल्या घरची दोन्ही कार्य उरकावीत म्हणते. 2-3 चांगली स्थळे आली आहेत. आपल्या मधवाला आणि तुझ्या या तायडीला, दोघांनाही एकदा नजरे खालून घालशील तर बरं. बहुधा आहे मुक्काम. बघू की. मी आहे वरती. बरं. नागपूरला जायचंय, लक्षात आहे ना? बरोबर नेणार आहे आपल्या माणिक राजाला. मी येणार नाही तुमच्या बरोबर. माणिक राजा,
आपल्या काकूला नुसता चहाच? 2 बिस्किट. इथं दुसरं तिसरं थोडंच मिळणार आहे. आणि हे बघ, पेपर आण बाई. एक वेळ माझा नवरा वाचून चालेल, पण पेपरा वाचून पेपर हवा बाई. काय माझ्या, अरे नुसतं चहाचं पाणी पिऊन तुम्ही बंदुका कशा काय पेलणार रे? लेखण्या मोडून बंदुका हाती घ्यायला त्याला चांगलं हे पाहिजे. काय? भाऊजी, माणकुताईला नेणार आहे मी नागपूरला. जाताई आपल्या प्रवासाची तयारी कर. माणिक येणार नाही तुमच्या बरोबर. आपल्या मंडळाची सभा आहे. मोठमोठ्या विद्वान आणि श्रीमंत बायका येणार आहेत. माझे एक झक्कास व्याख्यान आहे तिथं. विषय अगदी ताजा आणि गरमागरम. तरुण पिढी आणि नियमन, अगदी शास्त्रोक्त. अरे वा. ते येणार नाही तुमच्या बरोबर. ते का गो? तिच्या लग्नाचं घडतंय. अय्या, माणकीचं लग्न करणार आहात तुम्ही इतक्यात? म्हणजे विचार तरी काय आहे तुमचा? तूर्त तरी तुमच्या बरोबर न पाठवण्याचा. नशीब तिचं. अहो शिष्ट, निघालात कुठं? आम्हाला स्टेशनवर पोहोचवण्याचं काम तुमचं आहे म्हटलं. हो हो. नुसतं हो हो करू नकोस. कार मध्ये पेट्रोल नसतं तर होता. आज लगीन रात आणि उद्या बारशाचा थाट. अय्या, 8 झाले की. मानकी, जाते बाई मी आता. जुबाला सांग सामान आणून द्यायला. सरला देवी, काय नमुना आहे. पण आमचा छोटे काका या बायकोच्या बाबतीत मोठा दुर्दैवी. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. मला नवल वाटतं तुमच्या या स्वभावात. तुम्ही या उठवळा अवदेसेला या बंगल्यात यूज कशी देता? जोड्याची नाही लायकी, त्याला द्यायची पालखी. का नाही ती धिंगाणा घालणार? किती झालं तरी त्या आपले आहेत. आणि छोटे काकांच्या करता आपल्याला नको का थोडं सोसायला? मानके, तुझी जीव नको चुरचुरायला. काना मागून आली, तिखट झाली. तुमच्या जागी मी असते तर छोट्याला सांगितलं असतं की हे तुझं नाचरं सोंग घेऊन जा सिनेमात म्हणून. ए, तुम्ही दोघी पळापळ घरात. अटकांचा तळा उगीच तापायला नको. काय तपास माणिक. ही छोटे काकांची पत्र. छोटे काका, ए छोटे काका. छोटे काका, अरे मला असं पाहिजे होतं की स्वामी आनंदांची आणि तुझी ओळख आहे का? कोण? स्वामी आनंद? पण ऐकतो की नवलाची गोष्ट अशी छोटे काका की त्या संस्थेचा भार ते माझ्यावर सोपू पाहत आहे. त्यांनी मला इतकं गौरवून पत्र दिलंय की जसा काही त्यांचा माझा जन्माचाच परिचय आहे. तसं विशेष कार्य माझ्या हातून काय झालंय? या थोर पुरुषाच्या पायाजवळ बसून रटप शिकण्यापलीकडे काहीच नाही. कर्तवगार माणसांचा स्वभावच आहे हा. त्याला नेहमीच असं वाटत असतं की आपल्या हातून हवं तितकं काम होत नाही म्हणून. मग मी त्यांची भेट घ्यावी म्हणतो. अवश्य अवश्य. आनंद आनंद.
मुठीवर भगवा ध्वज. बाबाराव, तुमच्या ग्रस्थाश्रमाचं हे सुंदर प्रतीक आहे. माझ्या आईची शिकवणूक आणि योजना आहे. बसावं स्वामीजी. आनंद आनंद. ही माझी आई. आनंद आनंद. या प्रेमछत्राखाली मला संसारातील कोणताही ताप भासत नाही. आणि ही माझी ग्रहदेवता. आनंद आनंद. आज मोठी पर्वणीच म्हणायची. बाबाराव, मातृमंदिराची योजना तुमच्या हातून पार पडेल कोण नाकारेल, पण इच्छा नाही. मग थोडा गोरच तरी. माळी, मधू. आनंद आनंद. ही माझी 2 मुलं. हे युवराज मधुकर, हिंदुत्वनिष्ठ आहे. आणि ही माझी भाग्यरेखा माणी, काँग्रेसचं कार्यकर्ते. आनंद आनंद. स्वाक्षरी. निर्भयतेनं जीवन जग, हा सात्विक गुण आहे असं भगवंताचं सांगणं आहे. आणि तो हिंदू मात्रांनी आत्मसात केला पाहिजे. तुमचं संबंध कुटुंब लोकसेवा करण्यास सर्वस्वी योग्य आहे. तेव्हा मातृमंदिराची योजना तुम्हीच हाती घ्यावी अशी भगवंताची इच्छा दिसते. जशी स्वामीजींची आज्ञा. आनंद आनंद. मी थोडा अडथळा आणते. भोजनाची तयारी झाली तेव्हा. हो, आधी पोटोवा. आनंद आनंद आनंद. ताई, तुला एक विचारू का? तुझ्या लग्नाची वाटाघाट चालली. विचार केला असेल त्याविषयी. तुझा विचार आम्हाला कळलेला. मला थोडा वेळ मिळेल? हो, उगीच कोण घाई करेल. सांगेन मी तुला. माझा विचार तुला आवडेल. प्रिय प्रभाकर, परवाच्या दिवशी आपली भेट येण्याची टाळ करू नका व वेळही चुकवू नका. वाट पाहणारी तुमची माणिक. प्रिय माणिक, परवाच्या दिवशी आपली भेट ठरली आहे, पण मला येणे जमणार नाही. महत्वाचे काम आहे. वाट पाहू नका. प्रभाकर.
नेऊन द्यायचं आणि उत्तर आजच्याच आणलं पाहिजे. आजच्याच? हो. आणि ते का कोण सायसा? अगं तेच जरा बसाय तरी दे की. मी बंगल्याकडे जाते. गिरे, तू फारच चावळ झालीस बघ. नेऊन देतेस की नाही हे पत्र? जाते जाते. कधीच मिडगीत काय घरकट असलं कसलं बया प्रेम हे. मना जमलं का डोक्याला वाशिंग बांधलं असं पाहिजे. महाराज, सभ्य स्त्री आणि पुरुष हो, आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य विषय चोरटे चिमटे असा आहे. प्रभाकर, दुसऱ्याला की हृदय असतं याचं स्मरण ठेवा. मला सरळ सरळ उत्तर पाहिजे. पद्याचे गद्यात आज तुमची थट्टा मी मुळीच सहन करणार. पाहिलं, ते असलं रागवणार माणूस आपल्याला नाही आवडत. आणि उगीच चिडवणारा माणूस मलाही पण नाही आवडत. द्या माझं गाणं परत. कशाला? फाडून टाकणारी मी ते. फाडून पाठवू द्या. मग द्या तर माझा कागद मला परत द्या. द्या ना, द्या. असं का? द्या. हा हा हा, जरा जपून, जरा जपून. जपून, जरा जपून जपून. अरे पाटलाच्या पोरा, जरा जपून जपून. आपल्याला नाही बोलतो मग ते. कसं कसं म्हणतो, म्हण ना. चला. पाटलाचा पोरा जरा जपून जपून. अरे पाटलाचा पोरा जरा जपून. मी घेऊन माझी गुरा घेऊन माझी गुरा जाता येताना शेतावर जाता येताना शेतावर आंबेरायेच्या वळणावर आंबेरायेच्या वळणावर का बसतोस चोरा टपून टपून रे का बसतोस चोरा टपून टपून वळणावर बसतोस रे टपून टपून जपून जपून. अरे पाटाच्या पोरा जरा जपून जपून. तुझ्या मळ्याच्या विहिरीवर तुझ्या मळ्याच्या विहिरीवर मी भरताना रे घागर मी भरताना रे घागर. पाणी उडवून अंगावर पाणी उडवून अंगावर पत्राला नको रे धरू जपून जपून. अरे पाटलाच्या पोरा जरा जपून जपून. अरे पाटलाच्या पोरा जरा जपून जपून. कुस्तीचा मारून खडा कुस्तीचा मारून खडा. तुझी तुला तुझी तो सोनाच कडा जिथून सोनाच कडा. यशी मिरवत गावाकडा. येशी मिरवत गावाकडं रूप बघून गाया दिपून दिपून. रूप बघून जाते गाया दिपून दिपून. पाटलाच्या जरा जपून जपून आपण जपून. मैं प्रीत सख्या शेवटा मैं प्रीत सख्या शेवटा. झाला गावात लई गोबाटा आला बटा. लग्ना फिराया जरा जपून जपून. लग्ना फिराया जरा जपून जपून जपून. अरे तुला जरा जपून जपून. पाटलाच्या पोरा जपून जपून. प्रभाकर,
हृदयाचे बोल हृदयाला कसे नाव वाटतील? मग तुम्ही असे गंभीर का? कसं सांगू तुला माणिक? का तुम्ही आपलं हृदय आधीच कुणाला दिलंय का? नाही. हो हो, माझं हृदयच काय, माझा देह, माझं मन, माझं सर्वस्व मी अर्पण केलंय. माणिक, काय समजून या बोलण्याचा अर्थ? काय सांगायचं असेल ते उघड उघड सांगा. माणिक, माझ्या हृदयावर हे चित्र कोरलेलं आहे. भारत मातेच्या शंखरा तुटल्या वाचून सण आवडेल तुला? प्रभाकर, माझा हात मी तुमच्या हातात देणार तर तुमचा हात दुला पडा म्हणून का? भारत मातेच्या शृंखला तोडायला माझी काहीच मदत होणार नाही. क्षमा कर माणिक, थोडं स्पष्ट बोलतो. तुझं रूप आणि तुझ्या सहवासातील गुढी मला खात्रीनं मोहात पाडेल, कर्तव्यापासून खाली ओढेल. मग या पापाची मी कशाला धंदा वाचून पुरुषाला पराक्रमी होता येतो? अच्छा, नमस्ते. थांब माणिक, रागू नकोस, मला थोडी सवड दे. सवड शक्य नाही, मी थांबता येणार नाही. जे काय ठरवायचं असेल ते आज ठरवलं पाहिजे. बरोबर बरोबर, पण आई, आपण काल महिमा लक्षात घेतला पाहिजे. शहरातील बकाल राहणी आणि समाजाचं वाढतं दारिद्र्य, या गोंधळातच मुलामुलींची वाढती वय, वाढतं संघटन, यामुळं त्यांचं चुकून वाकडं पाऊल पडणं अगदी शक्य आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आपलेल्या स्त्री पुरुषांना धिक्कारणं केव्हाही बरं नाही. काय ग सूनबाई, तुला हे पटतं? हो, पाचे माणूस झाले तरी देवाचंच रूप ना. मग त्याच्यावर राग करणं आपल्याला कसं बरं शोभेल? अभिमानाला नाही, पण कुठल्याही अनाथ जीवाला मी पदराखाली झाकून घेईन आणि त्याची आई होईल. आनंद 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 सच्चिदानंद. सच्चिदानंद स्वरूप अशा आणि भगिनीनो, मातृमंदिर याचा अगदी साधा अर्थ आहे माहेरघर. हिंदू समाजात अनाथ, पतिता, भ्रष्ट, एकाकी, विधवा आणि दुःख पीडिता अशा स्त्रियांचा भरणा वाढत्या प्रमाणात आहे. अशा हीनदीन अबलांसाठी आपल्या आजच्या माहेरघराची स्थापना आहे. पुष्कळांची अशी समजूत आहे की मातृमंदिरासारख्या संस्था निघाल्यास दुराचाराला उत्तेजन मिळेल आणि सर्वत्र संकर माजून धर्माचा ऱ्हास होईल. पण मी विश्वासपूर्वक सांगतो की तसं काहीच न होता उलट समाजाचं कल्याण व धर्माचा उद्धार होईल. धर्म म्हणजे तरी काय? माणुसकीला धरून वागणं आणि ती स्वतःच्या आचरणानं इतरांना शिकवणं, अशी मी धर्माची सोपी व्याख्या करतो. आणि हा धर्म आचरणात आणण्याचं सोपं साधन म्हणजे मन मोठी करणं, दृष्टी चौरस करणं. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला कर्मयोग तो हाच. ज्ञानदेवासारख्या संतांनी आचरून दाखविलेला भागवत धर्म तो हाच. येशू ख्रिस्ताचा दया धर्म तो हाच. जगातील कोणताही संत सर्वांना समदृष्टीने पाहतो व सर्वावर सारखंच प्रेम करतो. संतांच्या जगात विषमतेला मज्जाव आहे. जगाची आजची स्थिती पहा. कालचक्र किती वेगानं फिरतं आहे. नवे आचार विचार निर्माण होत आहेत. नवी क्रांती येत आहे. नीती नव्या रूपानं नटत आहे. या साऱ्या गोष्टी जाणून आपण नव्या कालाचं स्वागत केलं पाहिजे. केवळ मागं राहून किंवा मागं पाहून चालणार नाही. जुनं चांगलं आहे ते अवश्य ठेवूया, पण नवं चांगलं आढळेल ते निशंक मनानं घेऊया. अनाथ पतित स्त्री ही हिंदू जातीच्या तटाला पडलेलं मोठं खिंडार आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. नारी निंदा मत करो, नारी नर की खान, नारी से नर उपजे ध्रुव प्रल्हाद समान. हे संत वचन ध्यानात घेऊन
मातांचं रक्षण करा. लोकमान्याने गीता रहस्यात हे सांगितलं आहे. आज महात्मा गांधी हे सांगत आहेत. मग आपण भ्यायचं का आणि मागं तरी राहायचं का? बोला. तुमच्याकडून मला हेच उत्तर हवंय. आणि म्हणूनच या पवित्र व महाकार्याची धुरा तुमचे पुढारी धर्मात्मा बाबाराव देशमुख यांच्या शिरावर मी देत आहे. त्याने तिचा स्वामीजींच्या सारख्या थोर व अधिकारी पुरुषानं माझा गौरव करावा हे माझं खरोखरी भाग्य आहे. त्यांनी माझ्यावर सोपवलेलं हे कार्य पार पाडण्याचं हीच माझी प्रार्थना आहे. मी विनयपूर्वक सांगतो, मात्र मंदिरासारख्या पवित्र संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी हा हार स्वीकारण्याचा अधिकार माझा नाही. हा हार एखाद्या थोर मातेच्या चरणी अर्पण करणंच योग्य होत. मित्र हो, भाकरी मंडळाच्या आपल्या कार्याला आताच आरंभ होत आहे. हे कार्य करताना आपलं शिर आपल्याला हातावर घेऊन लढावं लागणार आहे. म्हणून आपल्या भाकरी मंडळाच्या अनेक सभासदापैकी अगदी थोडे मंडळी मी निवडली आहेत. ज्या प्रतिज्ञापत्रकावर तुम्ही आता सही केलीत त्या प्रतिज्ञेचा एक वार आणि आजचं आपलं काम आपण संपूया. बोला. मी प्रतिज्ञा करतो की भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि किसान कामगारांच्या कल्याणासाठी मी प्राण सुद्धा देईन. पक्षाची शिस्त पाळीन आणि कोणत्याही प्रसंगी कोणत्याही संकटात कसलाही पक्षपात करणार नाही. वंदे मातरम. क्रांती जय हो. प्रभाकर, याचा अर्थ काय? मला यातून का वगळलं? बोला बोला प्रभाकर, का वगळलंच मला? यापुढे प्राणसंकटाशी खेळावं लागणार आहे म्हणून. मग या खेळात मीही भागीदार नाही का? प्रभाकर, माझे प्राण तुमच्या पंचप्राणात केव्हाच मिसळून गेले आहेत. मग हा दुधा भाव का? मी दुबळी वाटले तुम्हाला? मी प्रतिज्ञा करते की भारताच्या स्वातंत्र्यासाठी, किसान कामगारांच्या कल्याणासाठी मी प्राण सुद्धा देईन. पक्षाची शिस्त पाळीन आणि कोणत्याही प्रसंगी कसल्याही संकटात कसलाही गौप्यस्फोट करणार नाही. वंदे मातरम. वंदे वंदे. भाई हो, तुम्ही कुठल्याही धर्माचे, पक्षाचे वा जातीचे असा, तुम्ही प्रथम किसान कामगार आहात. माणूस ही तुमची जात, काम हा तुमचा धर्म आणि संप हे तुमचे शस्त्र आहे हे लक्षात ठेवा. संप याचा अर्थ वर्गविग्रह नव्हे. संप म्हणजे गरिबाने श्रीमंतावर, कामगाराने मालकावर उगवलेला सोडी पण नव्हे. संप याचा अर्थ आपल्या वाजवी हक्कासाठी झगडणं. किसान कामगाराचं कल्याण हेच आपल्या भाकरी मंडळाचं ध्येय आहे. जो घाम गाळून काम करतो त्याला राहायला घर, ल्याला कपडा आणि खायला अन्न हे मिळालंच पाहिजे. सर्वाधिक भाकरी, पोटाला भाकरी. आणि हेच जनतेला सांगण्यासाठी आजचा आपला आपण दिन साजरा करीत आहोत. चला बोला. पाहिजे पोटाला भाकरी, पाहिजे पोटाला भाकरी, पाहिजे पोटाला भाकरी.
पाहिजे पोटाला भाकरी. नव्या युगाची नव्या जगाची हीच देवता खरी, हीच देवता खरी, भाकरी हीच देवता खरी. पाहिजे पोटाला भाकरी, पोटाला भाकरी. किसान पिकवी माणिक मोती, किसान पी माणिक मोती. देह चंदना मधुर झिजविती, देह चंदना मधुर झिजविती. पाऊस थंडी ऊन शोषिती, पाऊस थंडी ऊन शोषिती. नसे घराची छाया, नसे घराची छाया. ल्याया कपडा अंगावरी, तयांच्या कपडा अंगावरी. पोटाला भाकरी पाहिजे पोटाला भाकरी. हीच देवता खरी भाकरी, हीच देवता खरी. पाहिजे पोटाला भाकरी, पोटाला भाकरी. माणूस म्हणून जगा भूमीवर, माणूस म्हणून माणूस म्हणून जगा भूमी भाकर. करा काम अन मिळवा भाकर. हाच आजचा धर्म खरोखर, हाच आजचा धर्म खरोखर. या धर्माची सगळे आपण धरू पताकावरी. या धर्माची सगळे आपण धरू पताकावरी. आपण धरू पताकावरी, आपण धरू पताकावरी. प्रभाकर, मिरवणूक बंद करा. तुम्हाला अटक करण्याचा मला हुकूम आहे. ठीक आहे? नाही. शांततेचा भंग होऊ नये म्हणून आपली मिरवणूक थांबूया. मी पोलिसांच्या स्वाधीन झालो तरी भाकरी मंडळाचं कार्य चालू राहिलंच पाहिजे. माझ्या गैरहजेरीत हे कार्य माणिक करील. इन्क्लाब! इन्क्लाब! बंद करा. अरे पाहता काय, ही सगळे फडके पाय खाली तोडून टाका. थांबा. आज हे फडकं पायदळी तुडवलं तरी उद्या याच झेंड्याला तुम्हाला प्रणाम करावा लागणार हे लक्षात ठेवा. जीवा जी यंदा गिरीचे लग्न ठेवू नको बरं का. व्हाय धनी, आपल्या पुण्यानं व्हाईल. माणिक, मधू, मधू. अरे सिनेमाला जाणार होता ना तुम्ही लोक? हो ना. मग पण या काँग्रेसच्या पल्याने मोडता घातला. आज काय यांचा मूड नाही म्हणे. होय का ताई? नाही हो बाबा, मग आम्हाला घरी यायला 6:30 वाजून गेले. आम्हाला उशीर केलास तू. दे रे. तिन्ही त्रिकाळ यांची भांडणं निवास. पाणी निवालं. रोजच्या पेक्षा उशीर झाला. कुठं सभा होती वाटतं. छे ग, आपलं नेहमीच मात्र मंदिराचं काम. त्या सोनपूरच्या महाराजांनी अचानक भेट दिली. खरं? हो, छान. योगायोगच म्हणायचा. अक्का, हा पेढा कसला? अरे आज रामनवमी. हो हो. आपल्या मात्र मंदिराला 10,000 रुपयाची देणगी मिळाली. छान. तुझ्या हाताला यश आहे. माझा तुला आशीर्वाद आहे. पण बाबा, तुझ्या या संस्था आणि समारंभ यांच्या गडबडीत घरची कार्य मागं नको टाकू. छे छे, यंदा ही कार्य निश्चितपणे ठेवीत नाही. मधून एकदा होकार दिला की कुबेरांची मुलगी ठरल्यासारखीच आहे. एक वाद तर दुसरी शेळी. माणसाची खरी योग्यता काळच ठरवीत असतो. आली पुन्हा फिलॉसॉफी फिलॉसॉफी. काय रे मधू, कुबेरांची मुलगी पसंत आहे ना तुला? काय ग, बरी आहे ना ती? पण तुला तिच्याशी लग्न करायचंय, मला नाही. अरे पण हो, तिची राजकीय मतं विचारलीस का? भावा, हिंदुत्व निष्ठच आहे ती. मग काय द्यायचा ना होकार त्यांना? अगं त्याला काय विचारतेस? तो हा शिपाई गाडी बाबांचा होता की चढला ढोल्यावर. बरे बरे, समजले. वाग तायडे, आपल्या दादाला इतका का हा समजतेस? मधवा, तुला आपली बायको पसंत करण्याचा पूर्ण अधिकार आहे बरं का. आणि ताई, तुलाही तोच नियम लागू आहे बरं का. तिला काय कळतंय ठाणवीला, उगीच लाडावून ठेवली.
पूजा डोक्यावर मिरे वाटल्यापासून राहायची नाही. काकी पाट पाणी घ्यायचं ना. हो चला चला, आपल्याला भयंकर भूक लागली बा. ए माणी, काय बाबा? अगं तुझ्या पक्षाचा तो प्रभाकर जोशी, त्याची ही बातमी वाचलीस का? वा, तू त्याला फुल सुद्धा व्हायलास की. वीराची पूजा कोणीही करावी. केव्हाही. पण या प्रभाकराबद्दल मला वाटत होतं की उगीच एकाचा झिंज्यापासून भाई म्हणून हिंडतो. पण आहे बेटात पाणी आहे. पण काही म्हण माणी, मला हे असले तरुण अविचारी वाटतात. मी सर्व बंदोबस्त केलाय. जीवाला झोपडीत पाठवलंय. ठीक आहे माणिक, तू बुचकाड्यात पडली असशील. अगदी निरुपाय झाला म्हणूनच तुला त्रास देतोय. मला आता थांबायला वेळ नाही. शिवाय पोलीस. पण आधी काम सांगा काका, इथं थांबणं धोक्याच आहे. या बाईंना सांभाळायचं पहाटे 4 पर्यंत. ठीक आहे. यांना कैदी समज, जागता पहारा ठेव. जीवन मरणाचा प्रश्न आहे. अगदी निश्चिंत असा काका. माणिक जिवंत असेपर्यंत जबाबदारी सांभाळेल. ठीक आहे, देव तुझं कल्याण. जा यांच्या बरोबर. ताई, हे ताई. आले का? बसा इथे. आत्ता पण गुप्तता राखण्यात आपण जिंकली. आता अगदी निर्धास्त असा. मी खाली जाऊन तुमच्या जेवणा खाण्याची व्यवस्था करते. काही काळजी करू नका. ताई, अगं येतेच ना. बडबड बंद कर, सरकारी काम आहे आमचं. जा, असं लई पाहिल्यात. पोलीस झालास म्हणून काय झालं? आणि घरात घुसती हजार वेळा आता की मला घरात नाही. छोटं मालक मी घरात नाही, तरी आपला शिरजोरावानी घरात घुसती. हे बडबड बंद कर. मुकाट्यानं मालकीनं हाका मार. बरं बरं, मारते या का जी. गडबड कसली आहे रे? यो बघा. कोण? पोलीस? काय काम आहे तुमचं? आता तुमच्याकडे कोण पाहुणा माणूस आलाय ना? हजार वेळा सांगितलं तरी तेच. तुझं काही डोसकं फिरलं या? जोबा, त्यावेळी तुमच्या घरी कोण कोण माणसं आहेत त्याची यादी पाहिजे मला. समजलं? काय हो, हे घर म्हणजे काय धर्मशाळा समजला की खानावळ? तसं नव्हे ताई साहेब, सध्या ही अशी गडबड चाललेली आहे. त्या सरकारी हुकमाप्रमाणे. होय का? मग सरकारी हुकमाप्रमाणे उद्या सकाळी वाळून घेऊन या. त्यावर घरचे मालक येतील. समजलं? आता मात्र तुम्हाला इथे क्षणभरी थांबता येणार नाही. जुबा.
घाबरू नकोस माणिक. या स्थानी या वेशात मी अगदी निरुपायाने आलो आहे. छोटे काकांनी माझं रक्षण केलं, पण तुला मात्र संकटात ढकलले. माणिक, तुम्हाला इथून जाता येणार नाही. माणिक, माझी वाट सोड. छोटे काकांची आज्ञा मोडणं अशक्य झालं म्हणूनच मी इथं आलो. नाही, सोड वाट. मला पण माझ्या काकांची आज्ञा मोडता येत नाही आणि म्हणूनच तुम्हाला इथून जाता येणार नाही. नाही, मला गेलंच पाहिजे इथून. बाहेरचे राक्षस टेहणी करतायत, समजत नाही तुम्हाला. मुकाट्यानं मागं फिरा. त्या पोलिसांची भीती घालतेस. यात शेवटची गोळी असेपर्यंत एकेकाचे मुर्दे पडतील. पण त्यातली पहिली गोळी माझ्यावर झाडावी लागेल, तरच तुमची वाट मोकळी होईल. झाडता गोळी, झाडा झाडा. मला निशस्त्र केल्यानं मी हात बोलून असं तुला वाटतं? मला तुमच्या शौर्य धैर्याची पूर्ण कल्पना आहे, पण यावेळी तुम्ही काही अविचारी साहस कराल अशी मला भीती वाटते. ठीक आहे, मी तुला एका वचन देतो. तुम्हाला इथून बाहेर काढ. मी पोलिसांच्या हातावर तुझून पसारवतो. ते शक्य नाही. यावेळी तुम्ही माझे कैदी आहात. पण माने, हा असला एकांत आपला दोघांना भीतीदायक नाही का? होय, पण मी माझ्या मनाला वेगळा धीर देत आहे. यावेळी मी माझ्या पती असं मी समजते. पण माने, जाहीर पटेल का? जगाला पटो वा न पटो, यावेळी माझं कर्तव्य एक, धर्म एक, काकांची आज्ञा पाळणं आणि तुमचं रक्षण करणं. प्रभाकर, आपल्या अर्धांगीची आज्ञा पाळा. घ्या शपथ, शांत राहील म्हणून. हे मसूर स्टेशन, हा रस्ता आपल्याला इकडून जायचंय बरं का? आमची सगळी तयारी आहे. काय ताईसाहेब, हे घ्या आपलं पत्र. यांची भेट झाली? कशी त्यांची प्रकृती? ते सारं. आता बसा की ते गोड गोड खिळीवाणी भरतील. गिरे, चॉटपणा पुरे. सांग त्यांनी काय सांगितलं. ते मग आलं, अशी सारखी सारखी येत जाऊ नकोस. का? शिपाई पार्टीवर येतील. निरोप धाडाचा झाला केस भिकाऱ्याचा पोर पाठवीन म्हणाले. पाहिजे पोटाला भाकरी गाणं ऐकलं की सावध राहा असं सांगितले त्यांनी. बरोबर. माणिक, तू माझी पत्नी आहे. आपण दोघे एकांतात आलो ही आपली पहिली चूक, आणि मोहाला आपण बळी पडलो ही दुसरी चूक. लाडके, संधी सापडताच मी तुझ्याशी विवाह करीन. पाहिजे पोटाला भाकरी, 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 पाहिजे पोटाला भाकरी. बाई भाकरी द्या, बाई भाकरी द्या. बाई भाकरी द्या, बाई भाकरी द्या. जा मुरदाडा, पायलीच्या भाकरी ठेवल्या तुझ्या बापान. जातोस का नाही का घालू धपाटा? जा. बरं बरं, नाहीतर नाही. झोपडीत जाऊन. माझ्या माहेरी सुखाची सावली ग, माझ्या माहेरी सुखाची सावली, माझ्या माहेरी सुखाची सावली ग, माझ्या माहेरी सुखाची सावली. कृष्णाबाईच निर्मळ पाणी, कृष्णाबाईच निर्मळ पाणी, पिके जोंधळा, पिके जोंधळा मोत्यावाणी. ओढ्या काठी आंबेराई लवली ग, ओढ्या काठी आंबेराई
लवली ग माझ्या माहेरी सुखाची सावली. माझ्या माहेरी सुखाची सावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली. माझ्या आईची माझ्यावर माया, माझ्या आईची माझ्यावर माया, जशी आभाळाची जगावर छाया, जशी आभाळाची जगावर छाया. प्रेम पाजे ते पावलो पावली ग, प्रेम पाजे ते पावलो पावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली. माझ्या माहेरी सुखाची सावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली. जसा सूर्याचा पहारा नभी, जसा सूर्याचा पहारा नभी, तशी शेताच्या बांधावर उभी, तशी शेताच्या बांधावर उभी. माझ्या बाबांची मूर्ती सावळी ग, माझ्या बाबांची मूर्ती सावळी ग माझ्या माहेरी सुखाची सावली. माझ्या माहेरी सुखाची सावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली. माझ्या अंगणी गोठा भर गाई, माझ्या अंगणी गोठा भर गाई, गोरे बैलांची गणतीच नाही, गोरे बैलांची गणतीच नाही. ही दौलत सोन्याहून पिवळी ग, ही दौलत सोन्याहून पिवळी ग माझ्या माहेरी सुखाची सावली. माझ्या माहेरी सुखाची सावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली. पूर्वजन्मात सुकृत केलं, पूर्वजन्मात सुकृत केलं, सुख लाटी आता आलं, सुख लाटी आता आलं. माझ्या भक्तीला अंबाबाई पावली ग, माझ्या भक्तीला अंबाबाई पावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली. माझ्या माहेरी सुखाची सावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली. बागड्याला थांबा. हरवल बोला. भाकरी. चला चला. चला बागड्याला. अरे 3 दिवसाच्या उपासाची पार नाही. ताईसाहेब तुम्ही जात, मी बघते इथलं सगळं. अरे जरा बेटाने हाणा, नाही तर रात्री पडाल घोरत. आईन पोलिसांनी छापा आला की सगळे सापडाल. माणिक, किती दिवसांनी आपली भेट ही. प्रभाकर, काय दशा झाली ही तुमच्या प्रकृतीची? चला पाहू जेवायला. आज मी माझ्या हाताने जेवण तयार करून आणलंय. माणिक, माझे गरीब भाई तिकडे कोरडी भाकरी खात असता मी ही पक. ते आपलं घर आहे आणि घरात स्त्री घालील तेच पुरुषानं खाल्लं पाहिजे. चला पाहू जेवायला. आज मी तुमचं काही काही ऐकणार नाही. चला चला ना. पण यावेळेचं कर्तव्य विश्रांती घेणे. विश्रांती? छे,
तो मुळी शक्य नाही. तुझ्या खोलीतून सुटल्यापासून माझं मन मुळी स्वस्त नाही. मी पेटात सापडलो आहे. भोवताल ह्या वणवा पेटलेला, प्रत्येक क्षण धोक्याचा. अशा स्थितीत मी तुझ्या वडिलांना भेटण्याचा निश्चय केला. मी भेटलोय असतो, पण प्रकट होणं म्हणजे प्रत्यक्ष मरण. पण मला आता त्याची मुळीच परवा नाही. चल वाणी, आत्ताच आत्ता आपण वडिलांना भेटू. पण ते यावेळी कसं शक्य आहे? प्रभाकर थांबा, तुम्ही जरा विश्रांती घ्या. विश्रांती विश्रांती छे छे. घाबरू नकोस वाणी. या पहिली गोष्ट आपला विवाह. जा जा.
साहेब आपल्या नेहमीच्या उदबत्त्या मिळाल्या बरं का? बर. गिरी आली का? नाही अजून, पण आज उद्या यायला हवी. बर तुझा खाली. सध्या जरा गाण्या नाचण्याची प्रॅक्टिस सुरू ठेवली आहे. कमाल आहे बाई तुमच्या उत्साहाची. आमचा फेरा इथं का आला याबद्दल तुम्हाला विचारच पडला असेल. हे विचार कसला करायचा तर आपली माणसं सत्तेनं घरी आली म्हणजे आनंदच वाटतो. या बसा ना. किती किती छान आणि गोड बोलता हो तुम्ही.
जणू काही ताजं ताजं ऑमलेटच. मला नेहमी इथं यावंसं वाटतं ते सुद्धा यामुळे. जाऊबाई, मी एक तुम्हाला प्रश्न विचारते. काय? अगं इकडे आपल्या मळ्यातली बरं का. बघा मी तिकडेच होते, बशीत घालून. काय म्हणत होते बरं मी? हो, पुरुष जातीविषयी तुमचं प्रामाणिक मत काय आहे? हो, थोडा वेळ पातिव्रत्य महात्म्य बाजूला ठेवायचं. हो, असं हसण्यावारे घालवू नका. मी सांगते तुम्हाला, सगळे पुरुष जात हराम. काय? अगदी हराम. आपले दोघींचे यजमान वगळून. हा, तुमचं वगळं वाटलं, पण आमच्या ह्यांना म्हणजे तुमच्या भाऊजींना अहो पाहता काय तोंडाकडं. 4 महिने झाले आमच्या कुंकवाचे त्यांनी बेपत्ता आहेत. म्हणजे आम्ही त्यांचीच वाट पाहत आहोत. ताई तर त्यांच्या वाट्याकडे सारखी डोळे लावून बसली आहे. असं म्हणजे या भागातही ते नाहीतच म्हणायचे. मी सांगते तुम्हाला काय प्रकार आहे ते. अहो आमचे हे लागले त्या भूमिगताच्या नादी, आणि सरकार तर त्यांना उठलाय खायला. बिचारे भूमिगत माय देशाच्या स्वातंत्र्याकरता झगडत आहेत. देवानच त्यांचं रक्षण करावं आणि त्यांना सुखी ठेवावं. अहो हे भूमिगत कसले भूत आहेत. सरकार टाकते त्यांना गाडून. बर, आता नाही मी बसत. मला आता गेलंच पाहिजे. आणखीन 4 ठिकाणी तरी चौकशी केली पाहिजे ना आमच्या हसबंडची, म्हणजे आमच्या घरधन्यांची. हो, बरं जाते मी आता. नाहीच सापडलं तर मी काय झालं माहिती, सरळ सिनेमात निघून जाणार. अहो हे भूमिगत कसले भूत आहे ती. सरकार टाकते त्यांना गाडून. सरकार टाकते त्यांना गाडून. सांगतेस ना बा, तुझ्या मनाला कसली आरणी लागली आहे ती. सांग सांग ताई. काकी, तुझ्या पोटी मी जन्माला आले. किती धन्यता वाटते मला. माझ्या मनाचं दुःख मी तुला नाही सांगणार तर कुणाला सांगणार. पण आई, माझ्या हृदयाची व्यथा, माझं दुःख, माझं संकट कसं सांगू तुला. काय असेल ते सांग. आपल्या आईजवळ अगदी मन मोकळं कर. पण काकी, त्याचा संबंध दुसऱ्याशी आहे ग. दुसऱ्याशी? दुसऱ्याशी म्हणजे भूमिगतांशी का? होय काकी, आमची संकटे दूर होतील का? आमचं कल्याण होईल? खात्रीनं आपल्या आईच्या शब्दावर विश्वास ठेव. ताई, आपलं राष्ट्र खात्रीनं स्वतंत्र होईल आणि त्या स्वातंत्र्याकरता झगडणारी प्रत्येक व्यक्ती चिरंजीवच राहील. काकी, तू म्हणतेस तसं होईल तर माझं दुःख, माझं संकट इतकं हलकं, इतकं तुच्छ आहे. काही काळजी करू नकोस ताई. गिरे, सांग गिरे, काय झालं? यांची भेट झाली. आपली साडी माणसं खुशाल आहेत ना? होय म्हण, होय म्हण, होय म्हण गिरे. ताईसाहेब, हळूहळू बोला. शिपाई शिकारी कुत्र्यावानी टपले. लई म्हणजे लई जपाया हो. तसं सापडलं ते एवढंच, बाकी काही पता नाही. लपवा लपवा. प्रभाकर, काय झालं हे प्रभाकर? तुम्हाला केव्हा पाहिजे, केव्हा बरं पाहिजे? प्रभाकर, कुठेही असा पण सुखी असा. देवा, माझ्या पतींचं रक्षण करा. प्रभाकर,
सध्या तुझ्या तब्येतीची काही कुरकुर आहे म्हणे. मी एकटा काय काय पाहणार? तुमच्याकरता स्थळ पाहतोच आहे, त्यात मात्र मंदिराच्या कामाची जबाबदारी. छे छे, माझ्याची तारंबळ उडाली आहे. सध्या आनंद स्वामींचा मुक्काम कुठं आहे तेही कळत नाही, आणि आमचा छोट्या तोही फरारी झाला. त्या घरच्या त्रासाची भर. काय होतंय तुला? मग तुझा चेहरा रडल्यासारखा का? भूमिगत लोकांचा पराभव होतो आहे म्हणून? खुळी, अगदी खुळी. अगं, एखादा शिपाई रणांगणावर गोळी लागून पडला म्हणून दुसऱ्याने असे हातपाय घालून चालतात का? नाहीतर तुझा प्रभाकर पहा, खरा वीर, खरा बहादर. आपल्या टोळीचं संरक्षण करता करता प्रभाकर मेला. असं रडायचं नाही. काय? डॉक्टरांच्या घरी जा, प्रकृती दाखव, लवकर बरी. तुझ्या त्या सगळ्या दिव्या आल्याच आहेत, त्यांना पाहिजे तर प्रकृती दाखव. काय सांगतो मी? रडायचं नाही. प्रभाकर मेला, प्रभाकर मेला, प्रभाकर मेला. शक्य नाही, शक्य नाही, शक्य नाही. माणिक राजा, काय ग ही तुझी प्रकृती? काय होते तुला? तोंड काय सुकलाय? ते कुठलीच काय? अगदी गर्भाशयाची अवस्था. का खरंच अडचणीत आहेस? देवापेक्षा सुद्धा डॉक्टरलाच आपलं दुःख मनमोकळेपणाने सांगावं. मी नर्स आहे, माझ्या काही सुद्धा लपून ठेवू नकोस. काय? काकू, माझ्यावर विश्वास ठेव, मी इतकी वाईट नाही ग. तुझ्या गळ्या शपथ. वाईट आणि चांगले, गर्भार तरी आहेस ना? काकू, माझं रक्षण कर, मी आगीत सापडले ग, मला वाचव ग. उगी उगी तू काही काळजी करू नकोस. अगं, आपल्या घराण्याच्या अब्रूची काळजी मला पण आहे. ते जाऊ दे, तू आता उठ पाहू. तुला विश्रांतीची फार जरूर आहे. चल उठ उठ. चल. तू आता काही घाबरू नको. सगळं काही माझ्यावर सोपव.
कार्टे, हे तुझं दुखणं? चांडाळणी शेवटी असं शेण खाल्लं. कुठं कुठं फेरशील पाप? दादा, तुला वस्तुस्थिती ठाऊक नाही. पाया पडते तुझ्या, सांभाळून घे रे आपल्या बहिणीला. बहीण कसली? वैरी नाही साता जन्माची. कुळाच्या आबरूचे कोळसे केले, त्यापेक्षा मेली का नाही? मर मर अवदसे. आई ग, आई ग. मानके, अवदसे, म्हातारपणी माझ्या कपाळी हे पाहायचं आणलं. असली कार्टी पोटी येण्यापेक्षा निसंतान झालेलं काय वाईट. पापिणी, तुझ्या काळ्या तोंडावर थू थू. देवा देवा, क्षमा करा माझ्या पालकांना. धीर द्याते ना माझे बाळ. कसं रक्षण करू तिचं? दुर्दैवी मुली, या जगात तू एकटी आहेस, अगदी एकटी. हे घर आता तुझं नाही, एकली एक अशी तू कुठेही निघून जा. पण जाताना आपल्या आईला बरोबर नाही. काकी, बा, सगळ्या जगाला मुक्षी, पण आईला कधी नाही. घराबाहेर पडायचं झालं दोघी पडू, मरायचं झालं तरी दोघे मरू. जे जिवंताचे पडेल तू अनाथ नाही. काकी, ओगी ओगी, मी पाठीशी आहे तुझ्या. देऊ नकोस, आता येतील ते. वा, आपल्या ताईच्या लग्नाचं ठरलं बरं का? असं का? हो. छान. देव त्यांना उदंड आयुष्य देव. जोबा, आपल्या घरची म्हणजे तुला सिनेमाला वगैरे गेलेत का? नाही बा. नाही म्हणजे ताई, ताई रे. काय रे मधुआ, हा अंधार काय? आणि सामसून रे का? तुझी आई कुठे दिसत नाही ती? आज आम्ही एक आनंदाची वार्ता आणली आहे बरं का. अरे विचार ना काय म्हणून. आपल्या ताईच्या लग्नाचं जुळलं. दादा, तुझे टुवाला आहे का पा? काय रे मधवा, ही युद्धापूर्वीची शांतता आहे की युद्धोत्तर भरणारी शांतता परिषद आहे? तुझ्या आईची नाटकाची खात्री खराजिंगी झालेली दिसते. काय आज काय झालंय काय घरात? काय बरं सांगू आपल्याला? जे काही घडलं असेल ते. नाही धीर होत सांगायचं. आपण जरा समजुतीने घेतलं तर. अरे पण काय झालंय ते तरी कळू द्या. बोला, एकदम बोला. देवा, काय प्रसंग आणला मध्या, ही काही बोलत नाही. तुझंही तोंड गप झालंय काय आज? आणि ती माणिक कुठे आहे? माणिक, ए माणके. तुम्ही सगळ्यांनी म्हणून माझा अगदी सूड घ्यायचा बेत केला दिसतोय. माणके, अशी पुढे माणके.
काय प्रकार घडलाय घरात? साफ साफ काढला पाहिजे मला. सांग सांग म्हणतो ना. श्रेयस भाऊ, आपल्या माणिक राजाची प्रकृती पाहिली, तिला 9 महिन्याचे दुखणे झाले आहे. म्हणजेच ती गर्भारशी आहे. मात्र मंदिराला पहिले घरचेच गिऱ्हाईक. अच्छा, बोल माणिक, खरंय का हे? काय हो, सरला देवीने लिहिलं हे खरं खरंय का? माणिक बोल, कसं झालं हे? मला क्षमा करा. माझ्या अमृत कोठे केले बोल, ज्याच्या गळ्यात पडलीस त्याचं नाव सांग. त्या 5 माणसाचं मला नाव कळू दे. सांगता येईल. सांग त्याचं नाव. सांगून टाक त्याचं नाव. सांग नाव. त्याचं नाव. कोणत्याही प्रसंगी कसल्याही संकटात कसलाही गौप्यस्फोट करणार नाही. नाही, मला नाव सांगता येणार नाही. काहीच सांगता येणार नाही मला. नाव कळलंच पाहिजे मला. प्राण गेला तरी नाव सांगता येणं शक्य नाही मला. माणिक, मुकाट्यानं नाव सांग. शक्य नाही. नाव सांग. शक्य नाही. नाव सांग. माझं प्राण्यापतीला मारू नका हो. बाजूला हो. बाजूला हो. बाजूला हो. अरे माझा धाव रे धाव. अरे तुझ्या बहिणीचे प्राण चालले. पुढे करा आता. पुढे. बाजूला हो. बथेरी मुलीची कर घेते, शरम नाही वाटत तुला? सोड कटी. ताई, ताई उठ ग ताई. बाजूला हो. ताई उठ. ताई उठ. ताई बाजूला हो. घर कुठून कुठे जा ग ताई. जात आहे घर कुठून कुठे जा. बाजूला हो. तुझा पाठी सोड कटी. कटी सोड. कटी सोड. सोड. घ्या आता माझे प्राण खुशाल घ्या. दूर हो. माझ्या कुशीला कलंक लावणार आहे कंठा. जा नीट ते तिथून. तुला लाभ पाडून लावण्याची सुद्धा इच्छा होत नाही. अशक्य, अगदी अशक्य. असं काय करावं बरं? मला आता मेलं पाहिजे. मेलं पाहिजे. माझा अमृत कोठे झालं? उठा बरं तुम्ही. जरा स्वस्त पडा. रामराया, रामराया, किती अंत पासी प्राणांत मांडियला, नये करुणा कैसी. त्यानं मन धने करून भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी झटेल. भारत मातेचा विजय असो. बहीण कसली वैरी नाही 7 जन्माची. मोर मुकाट्यानं नाव सांग. पाकविणी. मी सगळं काही ठीक करते. जिवंत असेपर्यंत तू अनाथ नाहीस. नाही नाही,
मला मेलं पाहिजे, मला मेलंच पाहिजे. भाग्यरेखा, आनंद आनंद. थांब माणिक. माणिक, काय करतायस तू हे? आयुष्याचा शेवट. का म्हणून निर्भयतेनं जीवन जगण्यातच खरं शौर्य आहे. करासाठी, त्याच्या कार्यासाठी. प्रभाकर, प्रभाकर जिवंत असते तर. प्रभाकर मेला कशावरून? आणि कदाचित तो मेला असला तरी तो जिवंतच आहे. त्याचा अंश तुझ्या पोटात वाढतो आहे. माणिक, तू माता आहेस, वीर माता आहेस. आई, 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 आई. कर्तव्य करीत असता सहज फसले. त्याचं केवढंही भयंकर प्रायश्चित्त. मनानं वचनानं मी प्रभाकरांची पत्नीच नव्हे का? मग मी पतित कशी? तू पतित नाहीच माणिक, पण जनरूढीप्रमाणे दोषी आहेस. तुमचं पती पत्नीचं नातं जगानं मान्य करायला हवं होतं. पण मी एक सामान्य मनुष्य आहे एवढं माझ्या वडिलांनी ओळखलं असतं तर माझा प्रतिज्ञाभंग झाला असता. म्हणूनच आता निर्भयतेनं जीवन जग आणि तरुण पिढीला आपला अनुभव सांग की विवाहपूर्व संबंध ठेवण्यात फार मोठा धोका आहे. खरं आहे, अगदी खरं आहे. सौभाग्यवती काकीस, मी हे पत्र शांत मनाने लिहित आहे. तुमच्या दृष्टीने मी भयंकर अपराध केला, त्याचे शासन मला मिळाले. पण आई म्हणून मला जगलेच पाहिजे. पण तुमच्या घरात राहून नव्हे, मी दूर कुठेतरी जाईन. माझे पती भूमिगतापैकी आहेत, पण मी सद्वा आहे की विधवा याची मला नीट कल्पना नाही. आता अगदी बरं वाटतं ना? एक प्रश्न विचारू का? आपल्या ताईडीला क्षमा करा, रागावू नका. झालं एवढं शासन पुरे झालं तिला. किती झालं तरी ते आपलं पाडस आहे. या घरात मात्र तिला आता ठेवायची नाही. मी तिला घेऊन कुठेतरी दूर निघून जाते. तुम्ही जाणार तिच्या बरोबर? हो, तिची आई जिवंत असेपर्यंत ती अनाथ असणे शक्य नाही. मला गेलंच पाहिजे. मर्जी तुमची. अशी रागानं परवानगी नका देऊ. तुम्हीच सांभाळून घ्यायचं आहे मला. आणखीन थोडं बोलू. बोलतेच. आम्ही दूर गेल्यावर आम्हाला पोटापुरतं धाडाल. धाडच जेवढं पाठवाल तेवढ्यात भागवेन मी. मला कामाची सवय आहे, जास्त त्रास नाही द्यायचे. माणिकला तुम्ही मुलगी समजूच नका यापुढे. पण हिंदू समाजातली ती एक वाट चुकलेली मुलगी आहे. आणि तिचे वडील किंवा माझे पती म्हणून नव्हे, तर अनाथ आणि पती स्त्रियांच्या रक्षणासाठी मातृ मंदिरासारखी पवित्र संस्था स्थापन करणारी धर्मात्मा या नात्याने आपल्या पुढे पदर पसरते आहे. एवढंच लक्षात घ्या. पुरे पुरे उमा, मी राक्षस नाही.
रागाच्या आहारी जाऊन मी एक फार मोठी चूक केली आणि दुसरी करणार होतो. दुबळेपणानं मी आत्महत्या करायला तयार झालो. ज्याला पुढच्या पोरीला क्षमा करता येत नाही तो मातृमंदिरासारखी पवित्र संस्था काय चालवणार? अनाथ आणि पतित स्त्रियांचा उद्धार तरी तो काय करणार? उमा, तू खरी आर्य स्त्री आहे, माझी ग्रहदेवता. आपल्या ताईने दिले. अक्का, आता कशाला करुणा भागतेस? माझ्या तोंडावर थुंकलीस. संतापी, मूर्ख. हो, मूर्ख, संतापी. मला माणिकची क्षमा मागितली पाहिजे. माणिक, ताई, तायडे. कोण? अक्का. ताई, मला भिवू नकोस ग. ताई, मी तुझी क्षमा मागायला आले. माणिक, तुझ्या सुंदर मुखाचा मी अपमान केला. श्रीकृष्णाच्या मुखासारखं तुझं मुख. रात्री मी भारी भारी वाईट वागले. ताई, ते पाप मला धुवून टाकू दे. ताई, तू थोर मनाने क्षमा कर आणि मी आणलेला एवढा माझ्या हातचा घास घे. घे. अक्का, थांब अक्का. माझ्या उर्मटपणाची मला क्षमा कर अक्का. मी भाणार नाही ग. माझे बाळ. उठता ना? प्रार्थना करायचं ना? हो, आपल्या तायडेला बोलावतेस ना? त्यानं मला धने करून भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी झटेल. भारत मातेचा विजय असो. वंदे मातरम. ताई, तुझं पत्र वाचता मी. तुझे वडील तुला बोलत आहेत गीता मंदिरात प्रार्थनेला. चल चल ना. लिहू नकोस राजा. सारं काही तुझ्या मनासारखं होईल. चल. देव खरा आधार, देव खरा आधार, दया घन देव खरा आधार. कृष्ण खरा